मला दिसत होतं की सरनोबतांच्या मोठ्या महालांच्या भिंतींना माझ्यासाठी खिळे लावले गेले। त्यांनी मला सुखाने कधीच जगू दिलं नसतं, छळ करून मला मारून टाकलं असतं। मी तिथे लग्न करून गेल्यावर मला जाळून मारण्याची किंवा मी मेल्याची ही बातमी तुमच्या कानावर आली असती तर चाललं असतं तुम्हाला? बोला। मला समजून घेणार, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभा असणारा नवरा हवा होता मला। मग या सगळ्यांमध्ये काय चुकलं माझं? आजी, तुम्ही पण एक बाई आहात ना? बाईच बाईचं दुःख समजून नाही घेणार तर दुसरं कोण कसं घेईल? कोणाला असं स्वतःचा तमाशा होताना बघायला आवडेल ते मला आवडेल। आजी, मलाही त्रास होतो या सगळ्यांचा। हे सगळं काही मी माझ्या आवडीने ओढवून घेतले असं वाटतंय का तुम्हाला? मी काय गमावलंय ना हे तुम्हाला नाही कळणार। माझी आई म्हणायची की बाईच्या जन्मापासूनच तिच्या मागे भोग लागलेले असतात, पण आता हे भोग आपण किती जन्म भोगायचे हे तुम्हीच सांगा। वहिनी, खरंच एक नंबर टॉकलीस बघ। ए आज्जे, आता बोल की। हा बोल ना, काय झालं? काय बोलते ती मगाशी? आजी, तुम्ही माझ्याशी नाही बोललात तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या लेकींचं मन समजून घ्या, बोला त्यांच्याशी।